चॅप्टर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, सेकंड चॅप्टर ऑफ द फर्स्ट पेपर क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि या क्वाड्रॅटिक इक्वेशन नावाच्या चॅप्टर मध्ये आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचे आहेत. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याच्या क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याच्या वेगवेगळ्या 3 मेथड आपल्या सिलेबस मध्ये आहेत. त्याच्यापैकी पहिली मेथड that is the formula method, second method that is the perfect square or completing square method, आणि थर्ड मेथड आहे जी की आपण याच्या पहिलेच्या वर्गामध्ये म्हणजेच 8व्या वर्गामध्ये 9व्या वर्गामध्ये बघितलेली आहे, फॅक्टोरायझेशन मेथड. तर सर्वात पहिले आपण या चॅप्टर मधली क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याची जी फॉर्म्युला मेथड आहे ती फॉर्म्युला मेथड डिस्कस करणार आहे. याच्यावर क्वेश्चन असा येतो, सॉल्व द following quadratic equation by formula method. Solve the following quadratic equation by formula method. आणि या फॉर्म्युला मेथड मध्ये आपल्याला एक फॉर्म्युला यूज करावा लागते सॉल्व करण्यासाठी. तो फॉर्म्युला आहे x -b प्लस मायनस रूट मध्ये b² - 4ac divided by 2a. that formula we have to use to solve the quadratic equation by formula method. जर क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म्युला मेथडने जर सॉल्व करायचं असेल तर आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागते. याच्या रिलेटेड जी एक्सरसाइज आहे ती एक्सरसाइज 2.4 आहे आणि याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे x² + 6x + 5 is equals to 0, and that equation we have to solve by the formula method. ही इक्वेशन फॉर्म्युला मेथडने सॉल्व करायचं आहे. या इक्वेशनला जर फॉर्म्युला मेथडने सॉल्व करायचं असेल तर सर्वात पहिले या इक्वेशनचं कंपेअरिंग विथ ax² + bx + c इक्वल्स टू 0 c याचं कंपॅरिझन करायचं. कंपेअरिंग विथ ax² + bx + c इक्वल्स टू 0 c कंपॅरिझन करायचं. x² सोबत जे असते ते a असते, इथं x² सोबत काहीच नाही म्हणजे 1 आहे. x सोबत जे असते ते b असते, x सोबत इथं 6 आहे आणि ज्याच्या सोबत x नसते ते c असते. या ठिकाणी c ची किंमत 5 आहे. x² सोबत जे असते ते a असते, x² सोबत 1 आहे, a ची किंमत 1 झाली. x सोबत जे असते ते b असते, x सोबत 6 आहे, b ची किंमत 6 झाली. आणि ज्याच्या सोबत व्हेरिएबल नसते c ची किंमत या ठिकाणी 5 झाली. ही a ची किंमत आहे, ही b ची किंमत आहे आणि ही या ठिकाणी c ची किंमत आहे. a b c च्या किमती आपण फाइंड आउट केल्या. त्याच्यानंतर या फॉर्म्युला मेथड मधल्या सर्वात पहिले रूट मध्ये b² - 4ac ची किंमत काढून घ्यायची. तर या ठिकाणी सर्वात पहिले b² - 4ac ची किंमत काढा. b च्या जागेवर द व्हॅल्यू ऑफ b इज 6, त्याचा स्क्वेअर -4 कोणतं साइन आहे मल्टिप्लिकेशनचं इनटू a, द व्हॅल्यू ऑफ a इज 1 इनटू कोणतं साइन आहे मल्टिप्लिकेशनचं इनटू c, द व्हॅल्यू ऑफ c इज 5. 6² is 36. 6² is 36 minus
4 into 1 4 into 5 4 5 are 20 20 36 minus 20 16. That is the value of b square minus 4 is taking square root on both these sides. Taking square root on both the side, we get दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घ्यायचं. म्हणजे याही साइडचं स्क्वेअर रूट घ्यायचं. याचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर ही पूर्ण टर्म स्क्वेअर रूट मध्ये जाते आणि याचं जर स्क्वेअर रूट घेतलं 16 चं तर दॅट इज द 4. ते स्क्वेअर रूट या ठिकाणी 4 येते. दॅट इज द व्हॅल्यू ऑफ रूट मध्ये b स्क्वेअर मायनस 4 इज. आता यूज करा हा फॉर्म्युला. या ठिकाणी यूजिंग दॅट फॉर्म्युला x इज इक्वल्स टू मायनस b प्लस मायनस रूट मध्ये b स्क्वेअर मायनस 4ac डिवाइडेड बाय 2a. पुट करा व्हॅल्यू x is equals to minus, that minus sign is as it is. At the place of b, put the value of b. The value of b is 6 plus minus root मध्ये b square minus 4 is minus sign as it is. b च्या जागेवर the value of b is 1. Sorry, the value of b is 6 plus minus sign as it is. Square root b square minus 4ac square root b square minus 4ac ची जी व्हॅल्यू आहे that value is 4 divided by 2. कोणतं साइन नाही, मल्टिप्लिकेशनचं into a. the value of a is 1 means x is equals to minus 6. दोघांच्या मध्ये एकदा प्लस साइन टाकायचं +4 minus 6. दोघांच्या मध्ये एकदा प्लस साइन टाकायचं +4 divided by 2 into 1 2. और पुन्हा काय करायचं x is equals to -6. दोघांच्या मध्ये एकदा पहिले आपण प्लस साइन टाकलं होतं, इथं प्लस साइन टाकलं. आता दोघांच्या मध्ये मायनस साइन टाकायचं -4 divided by 2 into 1 2 means x is equals to -6 plus 4. x is equals to -6 plus 4 -2 divided by 2 or x is equals to -6 minus 4 minus 10 divided by 2. x is equals to -1. 2 divided by 2 -1 येते आणि x is equals to -5. या ठिकाणी 2 divided by 5 -5 येते. मीन्स या ठिकाणी -1, -5 is the solution of किंवा are the roots of the given quadratic equation. Are the roots of the given quadratic equation. Given quadratic equation are the roots of given quadratic equation. सर्वात पहिले दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची a स्क्वेअर प्लस bx प्लस cc कंपॅरिझन करायचं. x स्क्वेअर सोबत जे असते ते a असते, x स्क्वेअर सोबत 1 आहे, a ची व्हॅल्यू झाली 1. x सोबत जे असते ते b असते, x सोबत 6 आहे, b ची व्हॅल्यू झाली 6. आणि या ठिकाणी इक्वल्स टू च्या या बाजूला जे असते ते cc ची किंमत 5 झाली. नंतर b स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत काढायची. अशी काहीतरी किंमत भेटते. नंतर स्क्वेअर रूट घ्यायचं. स्क्वेअर रूट मध्ये b स्क्वेअर मायनस 4ac इक्वल्स टू ची किंमत भेटते. त्याच्यानंतर फॉर्म्युला लिहायचा x is equals to -b प्लस मायनस रूट मध्ये b स्क्वेअर मायनस 4ac डिवाइडेड बाय 2. त्याच्या जागेवर किमती पुट आउट करायच्या. इथपर्यंत आलो आपण. नंतर या दोघांच्या मध्ये -6 आणि 4 या दोघांच्या मध्ये एकदा प्लस आणि एकदा मायनस साइन आहे. तर या दोघांच्या मध्ये एकदा प्लस साइन पुट आउट करायचं आणि पुन्हा या दोघांच्या मध्ये एकदा मायनस साइन पुट आउट करायचं. या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोन रूट भेटतात. असा प्रॉब्लेम क्वाड्रॅटिक इक्वेशन जे काही आहे तर फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करायचा. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे x² मायनस 3x प्लस 2. सेकंड प्रॉब्लेम जो दिलेला आहे दॅट इज x² मायनस
एक्स स्क्वेअर मायनस 3x minus 2 equals to 0. That equation also we have to solve by the formula method. हे सुद्धा इक्वेशन आपल्याला फॉर्म्युला मेथडने सॉल्व करायचं आहे. तर याचं सर्वात पहिले comparing with ax square plus bx plus c equals to 0c या दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं कंपॅरिझन करायचं. कंपॅरिझन केल्याच्या नंतर एक्स स्क्वेअर सोबत जे असते ते ए असते, एक्स स्क्वेअर सोबत काहीच नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे ए ची किंमत झाली 1. एक्स सोबत जे असते ते बी असते, एक्स सोबत -3 आहे म्हणजे बी ची किंमत झाली या ठिकाणी -3. आणि ज्याच्या सोबत व्हेरिएबल नसते एक्स ती सी ची किंमत असते, सी ची किंमत आहे या ठिकाणी -2. सर्वात पहिले जे काही दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 2 इक्वल्स टू 0 या दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0 शी कंपॅरिझन करायचं. एक्स स्क्वेअर सोबत जे असते ते a एक्स स्क्वेअर सोबत 1 आहे, a ची किंमत झाली 1. x सोबत जे असते ते b, x सोबत -3 आहे, b ची किंमत झाली -3. आणि या ठिकाणी c ची किंमत जी आहे तर या ठिकाणी -2 आहे. त्याच्यानंतर b स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत काढून घ्यायची. या ठिकाणी b स्क्वेअर मायनस 4ac, b स्क्वेअर b च्या जागेवर द व्हॅल्यू ऑफ b इज -3. b च्या जागेवर b ची किंमत टाकायची, द व्हॅल्यू ऑफ b इज -3. b च्या जागेवर -3 टाकला, त्याचा स्क्वेअर केला, त्याच्यानंतर -4 इनटू a च्या जागेवर द व्हॅल्यू ऑफ e इज 1 इनटू c, द व्हॅल्यू ऑफ c इज -2. कोणत्याही मायनस संख्येचा स्क्वेअर हमेशा प्लस येत असतो. देयरफॉर द -3 स्क्वेअर इज 9 मायनस इनटू मायनस, that minus into minus plus 4 into 2 8, 9 plus 8, that is the 17. That is the value of b square minus 4ac. ही b square minus 4ac ची व्हॅल्यू आली. taking square root on both the side we get. दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घ्यायचं. दोन्ही साइडचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर हे स्क्वेअर रूट मध्ये जाते. b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल्स टू, हे सुद्धा स्क्वेअर रूट मध्ये जाते 17. आता काय करायचं तर फॉर्म्युला यूज करायचा. फॉर्म्युला x इज इक्वल्स टू -b प्लस मायनस रूट मध्ये b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. इतर ना आकडा व्हेरिएबल बदलत असते. सध्या जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये x व्हेरिएबल दिला म्हणून इथे x इज इक्वल्स टू घेतलं. इथं जर y व्हेरिएबल दिला, या ठिकाणी जर व्हेरिएबल y दिला तर y इक्वल्स टू, समोर काही चेंज होत नाही, पलीकडल्या फॉर्म्युल्यामध्ये काही चेंज होत नाही, फक्त अलीकडल्या साइडचा व्हेरिएबल चेंज होतो. हा व्हेरिएबल कोणता घ्यायचा तर जे प्रॉब्लेम मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जे व्हेरिएबल दिला ते व्हेरिएबल या ठिकाणी घ्यायचा आहे. x व्हेरिएबल दिला तिथे x घ्यायचा, या ठिकाणी सुद्धा x आहे म्हणून x घेतला. एखाद्या ठिकाणी y दिला तर y घ्यावा लागते. x इज इक्वल्स टू पुट आउट करा व्हॅल्यू, हे मायनस साइन ॲज इट इज, b च्या जागेवर b ची व्हॅल्यू, द व्हॅल्यू ऑफ b इज -3. हे मायनस साइन फॉर्म्युल्यातलं पहिलं, हे मायनस साइन फॉर्म्युल्यातलं b च्या जागेवर b ची व्हॅल्यू, द व्हॅल्यू ऑफ b इज -3 प्लस मायनस b स्क्वेअर, रूट मध्ये b स्क्वेअर मायनस 4ac, रूट मध्ये b स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत रूट मध्ये 17 आहे, डिवायडेड बाय 2 इनटू a च्या जागेवर a ची किंमत 1 आहे. x इज इक्वल्स टू मायनस मायनस प्लस 3, x इज इक्वल्स टू मायनस मायनस प्लस 3 प्लस मायनस रूट मध्ये 17 डिवायडेड बाय 2 इनटू 1 2 मीन्स x इज इक्वल्स टू दोघांच्या मध्ये एकदा प्लस साइन पुट आउट करायचं, पुन्हा दोघांच्या मध्ये एकदा मायनस साइन पुट आउट करायचं. 3 प्लस
रूट मध्ये 17 डिवायडेड बाय 2 और x इज इक्वल्स टू पुन्हा 3 मायनस रूट मध्ये 17 डिवायडेड बाय 2 दॅट इज द या ठिकाणी 3 प्लस रूट मध्ये 17 डिवायडेड बाय 2 and or 3 minus root मध्ये 17 divided by 2 are the roots of the quadratic equation. Given quadratic equation are the roots of the given quadratic equation चे रूट्स आहेत. त्याच्यानंतर जे काही थर्ड प्रॉब्लेम या ठिकाणी दिलेला आहे 3m² प्लस 2m मायनस 7 3m² प्लस 2m मायनस 7 इक्वल्स टू 0. बघूया एकदा प्रॉब्लेम करेक्ट आहे का. 3m² प्लस 2m मायनस 7 इक्वल्स टू 0 करेक्ट आहे. याचं कंपॅरिझन करा. सर्वात पहिले कंपेअरिंग विथ याचं कंपॅरिझन करा. am² प्लस bm प्लस c इक्वल्स टू 0 सी कंपॅरिझन करा. m² सोबत जे असते ते a असते. m² सोबत इथं 3 आहे म्हणजे a ची किंमत झाली 3. m² सोबत जे असते तिथं a असते. m² सोबत इथं 3 आहे, a ची किंमत झाली 3. त्याच्यानंतर m सोबत जे असते ते b असते. m सोबत या ठिकाणी 2 आहे तर इथं b ची जी किंमत आहे b ची किंमत झाली 2 आणि या ठिकाणी c ची किंमत या ठिकाणी -7 आहे. c ची किंमत या ठिकाणी -7 आहे. या ठिकाणी m² सोबत जे असते ते m² सोबत 3 आहे, a ची किंमत 3. m सोबत जे असते ते b, m सोबत 2 आहे, b ची किंमत झाली 2 आणि ज्याच्या सोबत m नसते ते c ची किंमत या ठिकाणी -7 आहे. त्याच्यानंतर काय करायचं तर b² - 4ac ची किंमत काढायची. सर्वात पहिले abc च्या किमती काढायच्या. abc च्या किमती काढल्याच्या नंतर b² - 4ac ची किंमत काढायची आणि b² - 4ac ची किंमत काढल्याच्या नंतर फॉर्म्युला यूज करायचा आणि फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट आउट करायची आहे. तर या ठिकाणी सर्वात पहिले b² - 4ac इज इक्वल्स टू या ठिकाणी जे आहे द व्हॅल्यू ऑफ b इज 2 त्याचा स्क्वेअर आहे -4 into a the value of a is 3 into c the value of c is -7 2 square is 4 minus into minus या ठिकाणी प्लस या ठिकाणी 728 4 त्रिकम 12 22 साती या ठिकाणीचे आहे 84 22 साती या ठिकाणीचे आहे 84 4 plus 4 that is 88 that is the b² - 4ac. taking square root on both the side we get taking square root on both the side we get square root जर घेतलं तर याचं स्क्वेअर रूट घेतलं तर याचं स्क्वेअर रूट काय येते तर या ठिकाणी b² - 4ac ॲज इट इज याचं स्क्वेअर रूट घेतलं ते स्क्वेअर रूट मध्ये गेलं आणि 88 सुद्धा स्क्वेअर रूट मध्ये गेला. परंतु 88 ला b² - 4ac ॲज इट इज 88 चे असे काही फॅक्टर पाडता येतात का ते बघा. त्याच्यामध्ये एक संख्या कशाचं ना कशाचं तरी स्क्वेअर असला पाहिजे. आता 17 चे कोणतेच फॅक्टर पडत नाही ते कोणाचाच त्याच्या फॅक्टर मध्ये स्क्वेअर येतच नाही. तर या ठिकाणी तसं 88 चे असे फॅक्टर पाडा की त्याच्यामध्ये एक टर्म त्या फॅक्टर मधली एक टर्म कोणती तरी स्क्वेअर आली पाहिजे. तर याचे फॅक्टर आता 22 4 या ठिकाणी 88 तर या ठिकाणी जर बघितलं तर b² - 4ac इज इक्वल्स टू 4 बाहेर निघाला तर 2 झाला 4 चा स्क्वेअर रूट 2 येते रूट मध्ये 22 दॅट इज द व्हॅल्यू ऑफ b² - 4ac. आता नाउ यूज द फॉर्म्युला. द व्हेरिएबल गिवन here is m
या प्रॉब्लेम मध्ये जो व्हेरिएबल दिलेला आहे तो m दिलेला आहे. मग फॉर्म्युला m इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a m इक्वल्स टू मायनस b च्या जागेवर द व्हॅल्यू ऑफ b इज 2 प्लस मायनस साइन ॲज इट इज रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac च्या जागेवर रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac च्या जागेवर रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत 2 इंटू रूट मध्ये 22 डिवायडेड बाय 2 इंटू a द व्हॅल्यू ऑफ a इज 3. या ठिकाणी m इज इक्वल्स टू मायनस या दोघांमधून 2 कॉमन निघाला 2 जर कॉमन काढला इथून जर 2 कॉमन काढला याच्यातही 2 आहे याच्यातही 2 आहे 2 जर इथून कॉमन काढलं तिथं -1 राहिला 2 जर इथून कॉमन काढलं इथं -1 राहिला प्लस मायनस इथून 2 कॉमन काढला तर रूट मध्ये 22 राहिला डिवायडेड बाय 2 इंटू 3 that 2 get cancel out m equals to -1 प्लस मायनस रूट मध्ये 22 डिवायडेड बाय 3 m equals to -1 दोघांच्या मध्ये एकदा प्लस साइन टाकायचं प्लस रूट मध्ये 22 डिवायडेड बाय 3 m इक्वल्स टू -1 दोघांच्या मध्ये एकदा प्लस साइन घ्यायचं रूट मध्ये 22 डिवायडेड बाय 3 आणि m इज इक्वल्स टू -1 दोघांच्या मध्ये एकदा मायनस साइन टाकायचं मायनस रूट मध्ये 22 divided by 3 that is these are the roots of this quadratic equation. एकदा हे दोन प्रॉब्लेम 2 मिनिटांमध्ये लिहून घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट जे फोर्थ प्रॉब्लेम आहे तो फोर्थ प्रॉब्लेम आपण डिस्कस करूया. फोर्थ प्रॉब्लेम जो आहे तर फोर्थ प्रॉब्लेम आहे 5m स्क्वेअर मायनस 4m मायनस 2 5m स्क्वेअर मायनस 4m मायनस 2 इक्वल्स टू 0. तसंच याला सुद्धा सॉल्व करायचं आहे. सर्वात पहिले comparing with am square plus bm plus c equals to 0 c कंपॅरिझन करायचं. कंपॅरिझन जर केलं तर m स्क्वेअर सोबत जे असते ते a असते. m स्क्वेअर सोबत 5 आहे. a ची किंमत या ठिकाणी 5 आहे. m सोबत जे असते ते b असते. m सोबत -4 आहे. या ठिकाणी b ची किंमत
4 झाली आणि ज्याच्यासोबत m नसते ते c ची किंमत या ठिकाणी -2 आहे। m स्क्वेअर सोबत जे असते ते m स्क्वेअर सोबत 5 आहे, याची व्हॅल्यू 5। m सोबत जे असते ते b, m सोबत -4 आहे, b ची किंमत -4। c ज्याच्यासोबत m नसते ते c ची किंमत -2 झाली। त्याच्यानंतर b स्क्वेअर -4ac ची व्हॅल्यू काढा। b च्या जागेवर b ची व्हॅल्यू, द व्हॅल्यू ऑफ b इज -4। b च्या जागेवर -4 व्हॅल्यू टाकली, b ची व्हॅल्यू -4, b च्या जागेवर त्याचा स्क्वेअर, मायनस साइन ॲज इट इज 4 इंटू 4 आणि a मध्ये कोणतं साइन आहे, इंटूच आहे। a द व्हॅल्यू ऑफ a इज 5 इंटू c the value of c is -2, that minus into minus plus -4 square is 16, -4 square is 16। मायनस संख्येचा वर्ग कधी प्लस येत असते, -4 चा स्क्वेअर 16 आला, हे मायनस इंटू मायनस प्लस झाला, मायनस इंटू मायनस प्लस झाला, 4 पंचे 20 आणि 20 दुनी 40, या ठिकाणी 16 प्लस 40 56 झाला। या ठिकाणी b स्क्वेअर -4ac ची किंमत आली ही। टेकिंग स्क्वेअर रूट on both the side we get, दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घ्यायचं। दोन्ही साइडचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर या ठिकाणी इथं स्क्वेअर रूट मध्ये b स्क्वेअर -4ac आणि इकडे स्क्वेअर रूट मध्ये या ठिकाणी 56 घेतलं आणि या ठिकाणी जे आहे 56 चे असे काही फॅक्टर पाडता येतात का बघा। त्याच्यापैकी एक संख्या कशाचं ना कशाचं तरी स्क्वेअर असली पाहिजे। तर या ठिकाणी 14 चौक 56, या ठिकाणी रूट मध्ये b स्क्वेअर -4ac इक्वल्स टू 4 बाहेर निघाला 2 झाला, कारण 4 चा स्क्वेअर रूट 2 येते, रूट मध्ये 14 ॲज इट इज, दॅट इज द व्हॅल्यू ऑफ रूट मध्ये b स्क्वेअर -4ac। नाउ यूज द फॉर्म्युला, द व्हेरिएबल इज m। जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये व्हेरिएबल m दिलेला आहे, म्हणून m इक्वल्स टू राइट डाउन द फॉर्म्युला -b प्लस मायनस रूट मध्ये b स्क्वेअर -4ac डिवाइडेड बाय 2a, पुट द व्हॅल्यू ऑफ a b अँड रूट मध्ये b स्क्वेअर -4ac, m इक्वल्स टू मायनस the value of b is a minus sign formula, the value of b is -4, the value of b is -4, b च्या जागेवर b ची किंमत -4 प्लस मायनस रूट मध्ये b स्क्वेअर -4ac च्या जागेवर रूट मध्ये b स्क्वेअर -4ac ची किंमत, रूट मध्ये b स्क्वेअर -4ac च्या जागेवर रूट मध्ये b स्क्वेअर -4ac ची किंमत 2 रूट मध्ये या ठिकाणी 14 divided by 2 into a, the value of a is 5, m equals to minus plus 4 plus minus 2 root मध्ये 14 divided by 2 into 5। आता या 4 ला सुद्धा 2 into 2 लिहिता येते, मायनस प्लस झाला, मायनस प्लस 4 झाला आणि 4 ला 2 into 2 लिहितो, मायनस प्लस, मायनस इंटू मायनस प्लस, 4 ला लिहिलं 2 into 2, याच्यातही 2 आहे याच्यातही 2 आहे, दोघांमधूनही 2 मी कॉमन काढला, इथून जर 2 कॉमन काढला तर 2 राहते, प्लस मायनस ॲज इट इज, इथून 2 जर कॉमन काढला तर रूट मध्ये 14 राहते, डिवाइडेड बाय या ठिकाणी 2 into 5 आहे, 2 into 5 divided by मधला जशाला तसा, that 2 कॅन्सल आउट, m equals to 2, दोघांच्या मध्ये एकदा प्लस साइन टाकलं, प्लस रूट मध्ये 14 divided by 5, 2 दोघांच्या मध्ये एकदा प्लस साइन टाकायचं, प्लस रूट मध्ये 14
डिवायडेड बाय 5 आणि दोघांच्या मध्ये एकदा m इक्वल्स टू 2 दोघांच्या मध्ये एकदा मायनस साइन टाकायचं 2 मायनस रूट मध्ये 14 आणि डिवायडेड बाय 5. These are the roots of that quadratic equation. These are the roots of the given quadratic equation. हे दिलेल्या quadratic equation चे या ठिकाणी रूट्स आहेत. जो काही फिफ्थ क्वेश्चन आहे या ठिकाणी त्या फिफ्थ क्वेश्चन मध्ये इथं काय दिलेलं आहे बघा y² प्लस 1/3y इज इक्वल्स टू 2. y² प्लस 1/2y is equals y² plus 1/3y is equals to 2. सर्वात पहिले एक गोष्ट कीप इन माइंड ऑलवेज वन थिंग, जर एखाद्या वेळेस अशी डिनॉमिनेटर मध्ये काही आकडा असेल तर त्या डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला कॅन्सल करून घ्या आणि जर त्याला कॅन्सल करायचं असेल तर त्या टोटल एंटायर इक्वेशनला त्या आकड्याने गुणल्याच्या नंतर ते कॅन्सल होत असते. तर या ठिकाणी 3i डिनॉमिनेटर मध्ये तर सर्वात पहिले टोटल एंटायर इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करून घ्या. 3 ने फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय केलं y² ला, 3 ने सेकंड टर्मला मल्टिप्लाय केलं 1/3y ला आणि 3 ने 2 ला सुद्धा मल्टिप्लाय केलं. फर्स्ट टर्मला सुद्धा 3 ने मल्टिप्लाय केलं, सेकंड टर्मला सुद्धा 3 ने मल्टिप्लाय केलं आणि थर्ड टर्मला सुद्धा 3 ने मल्टिप्लाय केलं. 3y² प्लस 3 get cancel out, 1y is equals to 3 2s are 6, 3y² plus 1y plus 6 इकडे आला -6 is equals to या ठिकाणी 0. आता हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आले क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म आहे ax² plus bx plus c equals to 0. म्हणजे x² वाली टर्म पहिले असली पाहिजे, त्याच्यानंतर x वाली टर्म असली पाहिजे आणि त्याच्यानंतर कॉन्स्टंट टर्म असली पाहिजे. तर या ठिकाणी म्हणून कॉन्स्टंट टर्म पलीकडल्या बाजूला दिली, अलीकडल्या बाजूला शिफ्ट केली कारण क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये पलीकडल्या साइडला इक्वल्स टू 4, राइट साइडला 0 असायला पाहिजे. आता याचे कंपॅरिझन करून घ्या आणि एबीसी च्या किमती काढा. कंपेअरिंग विथ ay² प्लस by प्लस c इक्वल्स टू 0. c याचं कंपॅरिझन करा. y² सोबत जे असते ते a असते, y² सोबत 3 आहे, a ची किंमत या ठिकाणी 3 आहे. y² सोबत जे असते ते a असते, y² सोबत 3 आहे, a ची किंमत 3 झाली. y सोबत जे असते ते b असते, y सोबत 1 आहे, म्हणजे या ठिकाणी b ची किंमत किती झाली तर या ठिकाणी 1 झाली आणि या ठिकाणी c ची किंमत किती आहे तर -6 आहे. तर या ठिकाणी c ची किंमत इथं मायनस या ठिकाणी जे आहे 6 ही c ची किंमत झाली. आता b² - 4ac ची किंमत काढायची आहे. तर या ठिकाणी b² - 4ac इज इक्वल्स टू या ठिकाणी द व्हॅल्यू ऑफ b ची किंमत किती आहे 1, त्याचा स्क्वेअर -4, b च्या जागेवर b ची व्हॅल्यू 1, त्याचा स्क्वेअर -4 इनटू a च्या जागेवर a ची किंमत 3 इनटू c च्या जागेवर c ची किंमत -6, that minus and minus plus 1 square is 1, minus into minus minus plus 4 त्रिकम 12 आणि 12 सकम 72 plus 1 73 73. that is the value of b² minus 4ac ची किंमत आली या ठिकाणी taking square root on both the side we get दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घ्यायचं. या साइडचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर ही टर्म स्क्वेअर रूट मध्ये जाते, b² - 4ac आणि 73 चे या ठिकाणी 73 सुद्धा स्क्वेअर रूट मध्ये जाते. आता 73 चे असे फॅक्टर पाडा की त्याच्यापैकी एक संख्या कशाचा ना कशाचा तरी स्क्वेअर असली पाहिजे, तर त्याचे काही फॅक्टर वगैरे पडत नाही 73 चे, त्याच्यामुळे ही ॲज इट इज लिहिला. आता फॉर्म्युल्यामध्ये याच्यात व्हेरिएबल y आहे दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये, म्हणून y इक्वल्स टू -b प्लस मायनस रूट मध्ये b² - 4ac डिवायडेड बाय
डिवायडेड बाय 2a y इक्वल्स टू मायनस b च्या जागेवर b ची किंमत आहे 1 प्लस मायनस या ठिकाणी मायनस हे मायनस साइन ॲज इट इज b च्या जागेवर b ची व्हॅल्यू 1 प्लस मायनस रूट मध्ये b स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत रूट मध्ये b स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत रूट मध्ये 73 आली डिवायडेड बाय 2 भागाकार कोणतं साइन आहे गुणाकाराचं a द व्हॅल्यू ऑफ a ची किंमत या ठिकाणी 3 आहे y इक्वल्स टू 1 दोघांच्या मध्ये एकदा प्लस साइन लिहायचं दोघांच्या मध्ये एकदा प्लस साइन टाकायचं प्लस दोघांच्या मध्ये एकदा प्लस आणि नंतर दोघांच्या मध्ये एकदा मायनस दोघांच्या मध्ये एकदा प्लस साइन टाकतो प्लस रूट मध्ये 73 डिवायडेड बाय 2 3 जा 6 आणि y इक्वल्स टू -1 ॲज इट इज दोघांच्या मध्ये एकदा मायनस साइन टाकतो मायनस रूट मध्ये 73 डिवायडेड बाय या ठिकाणी 6 या ठिकाणी आर दी रूट्स ऑफ दी given quadratic equation are the roots of the given quadratic equation are the roots of the given quadratic equation. After that, sixth problem on 5x square plus 13x 5x square plus 13x plus 8 5x square 5x square plus 13x plus 8 equals to 0. करा comparison पहले comparing with ax square plus bx plus c equals to 0. x square सोबत जे असते ते a असते x square सोबत 5 आहे a ची व्हॅल्यू झाली 5 y x सोबत जे असते ते b असते x सोबत 13 आहे म्हणून b ची व्हॅल्यू झाली 13 त्याच्यानंतर c ची किंमत किती आहे 8 या ठिकाणी द व्हॅल्यू ऑफ c इज 8 x स्क्वेअर सोबत जे असते ते a x स्क्वेअर सोबत 5 आहे a ची किंमत झाली 5 x सोबत जे असते ते b x सोबत 13 आहे b ची किंमत झाली 13 आणि या ठिकाणी c ची किंमत किती आहे तर या ठिकाणी c ची किंमत आहे 8 या ठिकाणी c ची किंमत झाली 8 आता या ठिकाणी जे आहे इथं b स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत काढा b च्या जागेवर b ची व्हॅल्यू द व्हॅल्यू ऑफ b इज 30 त्याचा स्क्वेअर मायनस 4 into a the value of a is 5 into c the value of c is 8 13 square is 169 minus 8 पंचे 40 आणि या ठिकाणी 40 गुणिले 4 या ठिकाणी 160 4 पंचे 20 आणि 20 8 160 या ठिकाणी जे आहे 169 म्हणून 160 गेला that is the 9 that is the value of b square minus 4ac here taking square root on both the side we get दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घ्यायचं दोन्ही साइडचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर या ठिकाणी ही साइड स्क्वेअर रूट मध्ये जाते b स्क्वेअर मायनस 4ac आणि हे सुद्धा स्क्वेअर रूट मध्ये जाते 9 पण 9 चं स्क्वेअर रूट निघते b स्क्वेअर मायनस 4ac 9 चं स्क्वेअर रूट 3 येते या ठिकाणी b स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत काढली आता फॉर्म्युला लिहायचा व्हेरिएबल x आहे म्हणून x इज इक्वल्स टू मायनस b प्लस मायनस रूट मध्ये b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a x is equals to minus b च्या जागेवर b ची व्हॅल्यू द व्हॅल्यू ऑफ b इज 30 x is equals to minus b च्या जागेवर b ची व्हॅल्यू द व्हॅल्यू ऑफ b इज 30 प्लस मायनस रूट मध्ये b स्क्वेअर मायनस 4ac रूट मध्ये b स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत आहे 3 डिवायडेड बाय 2 into a द व्हॅल्यू ऑफ a इज 5 या ठिकाणी जे x is equals to minus 30 दोघांच्या मध्ये एकदा प्लस साइन टाकायचं 3 डिवायडेड बाय 2 into 5
या ठिकाणी 10. या ठिकाणी दोघांच्या मध्ये एकदा प्लस साइन टाकायचं आणि दोघांच्या मध्ये एकदा मायनस साइन टाकायचं. और x इज इक्वल्स टू -13, दोघांच्या मध्ये मायनस साइन -3 डिवाइडेड बाय 2 into 5 here 10. x is equals to -13 plus 3 -10. x is equals to -13 plus 3 या ठिकाणी -10 divided by 10 और x is equals to -13 -3 -16 divided by 10. x is equals to 10 by 10 -1 और x is equals to या ठिकाणी 2 8 जा 16 आणि 2 5 जा 10. that is the value of x means -1 -8 by 5 are the roots of the given quadratic equation are the roots of the given quadratic equation. given quadratic equation चे रूट्स आहेत हे आहे लिहून घ्या. त्याच्यानंतर याच्यानंतरचा जो काही क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहे. लास्ट प्रॉब्लेम आहे एक्सरसाइजचा थर्ड प्रॉब्लेम. आता जो पहिला आपण बघितला 6 सबमिट होते, त्याच्यात फॉर्म्युला मेथडने सोडवायचे होते. 6 सबमिट होते. तो क्वेश्चन सेकंड होता. हा क्वेश्चन थर्ड आहे. हा सुद्धा याच्यामध्ये एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, ते फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. विथ द हेल्प ऑफ फ्लो चार्ट गिव्हन बिलो. याचं म्हणणं खाली हा फ्लो चार्ट दिलेला आहे, दॅट इज कॉल्ड एज अ फ्लो चार्ट. विथ द हेल्प ऑफ फ्लो चार्ट गिव्हन बिलो, खाली दिलेल्या फ्लो चार्टच्या मदतीने सॉल्व द इक्वेशन. हे जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे ते सॉल्व करायचं युजिंग द फॉर्म्युल्याचा वापर करून. या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचं सांगितलेलं आहे. पहिल्या याच्यामध्ये सांगितलं फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ABC बाय कंपेअरिंग x² + 2 रूट 3x + 3 = 0 with ax² + bx + c = 0. म्हणजे x² + 2 रूट 3x + 3 = 0 ची ax² + bx + c = 0 ची कंपॅरिझन करायचं आणि ABC च्या किमती काढायच्या. पहिल्या याच्यात काय सांगितलं, फाइंड आपल्याला जो प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे या फ्लो चार्टचा यूज करून सॉल्व करायचा. त्याच्यामध्ये काय सांगितलं, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ABC च्या किमती काढा. x² + 2 रूट 3x + 3 = 0 ची ax² + bx + c = 0 ची कंपॅरिझन करून ABC च्या किमती काढा. तर पहिले याच्यामध्ये जे काही सांगितलं ते आपण करू. दिलेलं इक्वेशन आहे x² + 2 रूट 3x + 3 = 0 असं दिलेलं इक्वेशन. याच्यामध्ये काय करायचं, याचं कंपॅरिझन करायचं. कंपेअरिंग विथ ax² + bx + c = 0 ची तुलना करायची. याचं कंपॅरिझन करायचं. x² सोबत जे असते ते a असते, तर x² सोबत काहीच नाही म्हणजे 1 आहे. म्हणजे a ची किंमत या ठिकाणी झाली 1. या ठिकाणी x सोबत जे असते ते b असते. x सोबत काय आहे या ठिकाणी, तर 2 रूट 3 आहे. द व्हॅल्यू ऑफ b इज 2 रूट 3. आणि आफ्टर दॅट ज्याच्यासोबत x नसते ते c असते. c ची किंमत किती आहे, तर या ठिकाणी 3 आहे. द व्हॅल्यू ऑफ c इज हियर 3. आफ्टर दॅट याच्यामध्ये सांगितलं होतं फाइंड द व्हॅल्यू ऑफ ABC बाय कंपेअरिंग x² + 2 रूट 3x + 3 = 0 with ax² + bx + c = 0. ax² + bx + c = 0 सी याचं कंपॅरिझन करायचं आणि ABC च्या किमती काढायच्या. x² + 2 रूट 3x + 3 = 0 याची ax² + bx + c = 0 शी कंपॅरिझन केलं. x² सोबत जे असते ते x² सोबत 1 आहे, याची किंमत झाली 1.
x सोबत जे असते ते b, x सोबत 2√3 आहे, b ची किंमत 2√3 आणि त्याच्यासोबत x असते ते c ची किंमत या ठिकाणी 3 झाली. a b c च्या किमती काढल्या. फाइंड द व्हॅल्यू ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac. b स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत काढा म्हणून सांगितलं. 2 नंबरची स्टेप ही 1 नंबरची स्टेप होती. 2 नंबरच्या स्टेप मध्ये सांगितलं b स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत काढायची. b स्क्वेअर मायनस 4ac इक्वल्स टू b च्या जागेवर व्हॅल्यू ऑफ b, द व्हॅल्यू ऑफ b इज 2√3 b च्या जागेवर b ची व्हॅल्यू, द व्हॅल्यू ऑफ b इज 2√3 त्याचा स्क्वेअर असल्यामुळे याचा स्क्वेअर केला. -4 into a, the value of a is 1 into c, the value of c is 3. या ठिकाणी ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. a b ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल तर a स्क्वेअर सेपरेट देता येते. a ला स्क्वेअर सेपरेट दिला कोणतं साइन नाही या दोघांमध्ये म्हणजे गुणाकाराचा आहे. b ला स्क्वेअर सेपरेट दिला तसं या ठिकाणी 2 ला स्क्वेअर सेपरेट दिला आणि √3 ला स्क्वेअर सेपरेट दिला. -4 त्रिकम 12 झाला. या ठिकाणी 2 चा स्क्वेअर किती येते तर 2 चा स्क्वेअर 4 झाला. √3 चा स्क्वेअर किती येते तर √3 चा स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल झाला 3. या ठिकाणी जे आहे तर √3 चा स्क्वेअर 3 झाला -12. या ठिकाणी 4 3 चा 12 -12 0. दॅट इज द b स्क्वेअर मायनस 4ac ची जी व्हॅल्यू आली ती व्हॅल्यू किती आलेली आहे या ठिकाणी तर 0 आलेली आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं, राइट द फॉर्म्युला फॉर सॉल्विंग द क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक पहिले सांगितलं फाइंड द व्हॅल्यू ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac. तर या ठिकाणी b स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत काढली. त्याच्यानंतर तिसऱ्यामध्ये काय सांगितलं, राइट द फॉर्म्युला फॉर सॉल्विंग द क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्यासाठी या ठिकाणी फॉर्म्युला लिहायचा. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्यासाठी फॉर्म्युला लिहायचा आहे. फॉर्म्युला काय आहे आपला तर फॉर्म्युला असा आहे x इज इक्वल्स टू -b प्लस मायनस रूट मध्ये b स्क्वेअर मायनस 4ac डिवाइडेड बाय 2a. x इज इक्वल्स टू मायनस, x इज इक्वल्स टू हे फॉर्म्युल्यातला मायनस जसा तसा b च्या जागेवर b ची व्हॅल्यू, the value of b is 2√3, the value of b is 2√3. या b च्या जागेवर b ची किंमत टाकली 2√3 प्लस मायनस रूट मध्ये b स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत. b स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत किती आहे तर b स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत 0 आहे. तर या b स्क्वेअर मायनस 4ac च्या जागेवर 0 टाकलं डिवाइडेड बाय 2 into a, the value of a is 1 आहे. या ठिकाणी 1 टाकली. x इज इक्वल्स टू -2√3 प्लस मायनस 0 लिहिण्याची गरज नाही. 2 into 1 2 2 गेट कॅन्सल आउट. x इज इक्वल्स टू -√3. या ठिकाणी x ची जी किंमत आली या ठिकाणी x ची किंमत या ठिकाणी -√3 आहे. किंवा याला असंही तुम्ही आपले इन्क्रीज करू शकतो प्लस मायनस. या ठिकाणी याला वाढवता येईल. x इज इक्वल्स टू -2√3. दोघांच्या मध्ये एकदा प्लस साइन टाकू. दोघांच्या मध्ये एकदा प्लस साइन टाकलं प्लस रूट मध्ये 0 डिवाइडेड बाय 2 into 1 2 और त्याच्यानंतर काय आहे तर या ठिकाणी x इज इक्वल्स टू या दोघांच्या मध्ये एकदा प्लस साइन टाकलं -2√3 प्लस √0 आणि दोघांच्या मध्ये एकदा मायनस साइन -2√3 -2√3 -√0 डिवाइडेड बाय 2 into 1. या ठिकाणी 2x इज इक्वल्स टू -2√3 डिवाइडेड 2 0 लिहिण्याची गरज नाही और x इज इक्वल्स टू -2√3 -0 लिहिण्याची गरज नाही डिवाइडेड बाय 2 2 कॅन्सल. या ठिकाणी x इज इक्वल्स टू -√3 आहे -√3 आणि पुन्हा और इथं सुद्धा काय येणार x इज इक्वल्स टू -√3 येणार आहे. म्हणजे या ठिकाणी -√3 आर दी रूट्स ऑफ दी given quadratic equation or the roots of the given quadratic equation. कि given quadratic equation या ठिकाणी रूट नाही असा शेवटचा प्रॉब्लेम होता. म्हणजे 3 नंबरचा प्रॉब्लेम, 2 नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये 6 सबमिट होते. ते 6 ला 6 सबमिट बघितले आपण.
3 नंबरचा प्रॉब्लेम सुद्धा तसाच आहे, म्हणजे फॉर्म्युला मेथडचाच आहे, फक्त त्यांनी थोडंसं फ्लो चार्टच्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता. 1 नंबरचा एक क्वेश्चन राहिलेला आहे, त्याच्यात फक्त एबीसीच्या किमती काढायच्या आहेत. ही एक्सरसाइज आहे 2.4. एक्सरसाइज 2.4 चा जो काही फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, त्या फर्स्ट क्वेश्चन मध्ये एबीसीच्या व्हॅल्यू काढायच्या आहे. तो क्वेश्चन काय आहे ते आपण बघू. तो क्वेश्चन असा आहे, फर्स्ट क्वेश्चन एक्सरसाइज 2.3 मध्ये 2.4 मध्ये 3 क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चनही आपण बघितला, थर्ड क्वेश्चनही बघितला. जो फर्स्ट क्वेश्चन आहे, फर्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ एबीसी फॉर द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. फर्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एबीसी, फाइंड द values of ABC for the following quadratic equation, for the following quadratic equation. Find the values of ABC for the following quadratic equation by comparing with standard form. By comparing with standard form, with standard form असं या ठिकाणी दिलेलं आहे. बघा प्रॉब्लेम पहिला काय, एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 5, एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 फर्स्ट प्रॉब्लेम आहे एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 5, एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 इक्वल्स टू 0. याला कंपेअर करा स्टँडर्ड इक्वेशनशी. कंपेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0 सी याचं कंपॅरिझन करायचं. याचं जर कंपॅरिझन केलं तर एक्स स्क्वेअर सोबत जे असते ते ए, एक्स स्क्वेअर सोबत या ठिकाणी 1 आहे, ए ची किंमत झाली 1. एक्स सोबत जे असते ते बी, एक्स सोबत -7 आहे, या ठिकाणी बी ची किंमत -7 आणि ज्याच्या सोबत एक्स नसते ते सी, सी ची किंमत किती आहे तर या ठिकाणी 5 आहे. या ठिकाणी सी ची किंमत इथं किती झाली तर या ठिकाणी सी ची किंमत 5 झाली. त्याच्यानंतर 2 नंबरला या ठिकाणी जे दिलेलं आहे 2m स्क्वेअर इज इक्वल्स टू 5m मायनस 5, 2m स्क्वेअर इज इक्वल्स टू 5m, 2m स्क्वेअर इज इक्वल्स टू 5m मायनस 5, 2m स्क्वेअर प्लस 5m इकडे आला मायनस 5m प्लस 5m इकडे आला -5m, -5 इकडे आला प्लस 5 इक्वल्स टू 0. या ठिकाणी कंपेअरिंग विथ याचं कंपॅरिझन करायचं. am स्क्वेअर प्लस bm प्लस c इक्वल्स टू 0 सी. m स्क्वेअर सोबत जे असते ते m स्क्वेअर सोबत 2 आहे, ए ची किंमत या ठिकाणी किती झाली तर 2 झाली. m सोबत जे असते ते b, m सोबत -5 आहे, b ची किंमत किती झाली या ठिकाणी -5 झाली आणि c ची किंमत किती आहे तर या ठिकाणी 5 आहे, c ची किंमत या ठिकाणी किती झाली तर 5 झाली. थर्ड याच्यामध्ये दिलेला प्रॉब्लेम जो आहे y स्क्वेअर इज इक्वल्स टू 7y, y स्क्वेअर इज इक्वल्स टू 7y, y स्क्वेअर प्लस 7y इकडे आणला -7y, c वाली टर्म नाही ज्याच्यात तर 0 घेतला इक्वल्स टू या ठिकाणी 0. कंपेअरिंग विथ ay स्क्वेअर प्लस by प्लस c इक्वल्स टू 0. y स्क्वेअर सोबत जे असते ते a, y स्क्वेअर सोबत 1 आहे, a ची किंमत झाली 1,
त्याच्यानंतर y सोबत जे असते ते b, y सोबत -7 आहे, या ठिकाणी b ची किंमत -7 आणि c ची किंमत किती, तर या ठिकाणी 0, तर या ठिकाणी c ची किंमत या ठिकाणी 0, कारण c ची व्हॅल्यू त्या ठिकाणी दिलेलीच नाही. अशा प्रकारची ही एक्सरसाइज आहे 2.4. हा पहिला क्वेश्चन आहे, एकदम सुरुवातीला बघितलेला 6 सबमिट असणारा दुसरा क्वेश्चन, आणि तिसरा क्वेश्चन ज्याच्यामध्ये फ्लो चार्ट बघितला होता तो तिसरा क्वेश्चन. या ठिकाणी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करा, सबस्क्राइब बटनवर अवश्य क्लिक करा आठवणीने, आणि लाईक बटनवर क्लिक करा.